नमस्कार, मी दादासाहेब चोरुमले. आज आपण एका वेगळ्या विषयावरती या ठिकाणी व्हिडिओ करतोय. खरं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेले अनेक दिवस केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार याचे संकेत प्राप्त होत आहेत. या संकेतानुसार सर्वसाधारणपणे चर्चा तर अशी घडत आहे की या मंत्रिमंडळामध्ये नव्यानं काही लोकांचा खासदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे, तर काही जणांना मंत्रिमंडळामधून डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्रामुख्यानं या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना बढती मिळण्याची शक्यता दाट असून ते या देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कारण का तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये नव्यानं समावेश होणार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकताच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते राज्यसभेचे नव्यानं सदस्य झालेले आहेत. त्यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नुकतंच एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर्स राबवलं आणि शिवसेनेचे 6 खासदार फोडून आपल्या पक्षामध्ये आणलेले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं आता त्यांची लोकसभेमधील सदस्य संख्या जवळपास 13 झालेली आहे. त्यामुळे त्यांचं केंद्रामधलं वजन वाढल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळं श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्या वाट्याला अजून एक राज्यमंत्रीपद येताना दिसतं आहे. त्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत किंवा अनेक जणांची नावं घेतली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने परभणीचे खासदार संजय जाधव, त्याचबरोबर धाराशिवचे आमदार ओमराजे नाईक निंबाळकर या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजून प्रामुख्यानं या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर अशीही चर्चा होत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जाणार असल्याचे अनेक जण बोलताना या ठिकाणी दिसून येते. यामध्ये जर केंद्रीय मंत्री म्हणून जर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गेले तर त्यांच्यावरती अर्थमंत्री पदाची जबाबदारीही दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्रामुख्यानं आत्ताच्या ज्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचंही खातं बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं झालेली आहेत. नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला, त्या पेपर फुटीवरून काँग्रेस जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये खूप मोठे आंदोलनं केली आणि त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांची केंद्रीय मंत्रिमंडळामधून गच्छंती होणार हे निश्चित मानलं जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला अजून सांगता येईल की श्रीकांत शिंदे मी तुम्हाला सांगितलं की केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आणखीन काही नव्यानं या मंत्रिमंडळामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. जुन्यांना या ठिकाणी डच्चू देण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना दिसत आहेत. कारण का तर अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारवरती लोकांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. भारतीय जनता पक्षाची ही कार्यपद्धती लोकांना आता आवडताना दिसत नाही आणि त्यामुळं दररोज वेगवेगळी प्रकरणं या ठिकाणी घडताना दिसत आहेत. तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी राम मंदिरामध्ये कोट्यावधी रुपयाची चोरी करण्यात आली. ही प्रकरणं नरेंद्र मोदीच्या सरकारना भोवणार की काय अशाही शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहेत आणि त्यामुळं लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा फेरबदल होऊन यामध्ये अनेक नवीन चेहरे, अनेक नवीन युवा खासदारांना नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये संधी मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या काही घटना अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या आहेत, नीट पेपर फुटे असेल किंवा श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरण असेल, याच्यावरती कुठंही काही बोलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले नाही आहे.
आणि त्यामुळं ही सगळी प्रकरणं आता घडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर या पद्धतीच्या सध्या तरी केंद्रीय मंत्रिमंडळावरती हालचाली सुरू आहेत आणि आता यामध्ये नेमकं काय होणार, कसे फेरबदल होते ते लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.